रामकृष्ण हरे सज्जन हो। आज नागपंचमी, श्रावण शुद्ध पंचमी। वेदकालापासून हा सण साजरा केला जातो। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये देव मानण्याची जी पद्धत आहे, तर सगळे पशु पक्षी, अगदी भूमाता म्हणजे मातीला सुद्धा आपण देव मानतो। भूदेवता, दगडाला सुद्धा आपण शेंदूर लावून देव मानतो। तेव्हा बैल असला तरी भगवान शंकराचं ते वाहन, उंदीर गणपती बाप्पाचं वाहन, हे सगळे पशु पक्षी हे सगळ्या गोष्टींना देव मानण्याची आपली परंपरा आहे, संस्कृती आहे आणि ती फार अनादी कालापासून आहे। तर त्याच्यातलाच एक प्रकार नागराज, नागदेवता। ही देवता जी आहे ना, ही इतकी वंदनीय आहे आणि इतकी पुरातन आहे की भगवान शंकराने त्याला गळ्यात धारण केलेलं आहे। गणेशाने कटदोरा म्हणून त्याला धारण केलेलं आहे। भगवान विष्णू म्हणजे शेषशायी, त्या शेषावर झोपतात, त्याचं शयन आहे। आणि नागाने संपूर्ण पृथ्वी आपल्या मस्तकावर धारण केलेली आहे, अशी कथा आहेत। तेव्हा ही नागदेवता जी आहे शेतकऱ्यांचा मित्र आहे। ते उंदीर जे शेतकऱ्यांचे नुकसान करतात किंवा घरात किंवा परिसरात जर उंदीर असतील ना, तर तो बरोबर नाग त्या उंदराचा शत्रू आहे, त्याचे ते खाद्य आहे। त्याला जातवैर म्हणतात, हाडवैर ज्याला आपण म्हणतो ना, तर तो मांसाहारी आहे। नाग हा जो आहे ना, तो मांसाहारी आहे, त्याला उंदीर जास्त आवडतो। आणि अशा प्रकारचा हा नाग, त्याची आज पूजा का करतात, त्याची कथा काय? तर त्याची कथा अशी आहे की एकदा भगवान गोपाल कृष्ण आपल्या सवंगड्याबरोबर यमुनेच्या तीरावर चेंडू खेळण्यासाठी गेले। तेव्हापासून चेंडूचा खेळ आहे बरं का, बॅटिंग आणि त्याला आपण क्रिकेट ज्याला आपण म्हणतात ना, तर चेंडू फळी असा तो। आणि खेळ खेळत असताना भगवान गोपाल कृष्णाचा हेतू होता की हा जो यमुना डोह आहे, त्याच्यावर जो कालिया नावाचा सर्प डोहात अनेक वर्ष घर करून बसलेला आहे आणि त्या विषाने तो सगळा डोह विषारी होतो। आणि त्या डोहाच्या पाण्यावरून पक्षी जरी गेले तर त्या विषाच्या ज्वाळाने ते पक्षीसुद्धा खाली मरून पडतात। गाई गुरांनी जर ते पाणी पिलं तर गायीसुद्धा मरतात। अशा अनेक तक्रारी, अनेक गोष्टी लक्षात आल्यावर भगवान गोपाल कृष्णाला ते करायचं होतं की या कालियाला या डोहातून खिदाडून लावायचं। आणि मग ते निमित्त करून भगवान गोपाल कृष्णाने चेंडू फळी खेळत असताना असा काय बॉल मारला का नाही, षटकार, हा 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 हा, एकदम थेट यमुनेच्या डोहामध्ये कदंब नावाच्या वृक्षाच्या फांदीवर तो अडकला जाऊन। आणि मग काय हो, मग भगवान गोपाल कृष्ण तिथे त्या चेंडू काढण्याच्या निमित्ताने गेले आणि झाडावर चढले आणि ती फांदी मोडली आणि चेंडू आणि भगवान खाली गेले, त्या डोहामध्ये बुडाले। सगळे गोपाळ सगळे हादरले, आता कसं होणार, कालिया याच्यामध्ये राहतो आहे, भगवान कृष्ण खाली गेला। एक काव्य फार छान एका कवीने लिहिलेलं आहे। पेंध्या हरीचा चेंडू सांगना, पाण्यात गेला कसा सांगना, पाण्यात गेला कसा। पेंध्या हरीचा चेंडू सांगना, पाण्यात गेला कसा सांगना, पाण्यात गेला कसा। सवंगडी पेंद्याला विचारतात, पेंद्या रे, हरीचा चेंडू एकदम पाण्यात कसा गेला रे? पेंद्याला थोडं थोडं, तो विरोधी पक्ष असल्यामुळे त्याला थोडं थोडं माहिती होतं। तो म्हणला, अरे गेला, भगवान आहे, त्याचे उद्देश काहीतरी असेल। काही का असेना म्हणाले, पण भगवान गाले गोपाळांचं कसं होणार? भगवान जेव्हा खाली बुडाले तेव्हा तो कालिया होता, कालियाला भगवंताने धरलं
आणि त्यांची झटपट झाली, युद्ध झालं. भगवंताने असं नरळीनं त्याच्या आवळलं आणि इतकं आवळलं की त्याचा श्वासकोंडला त्यांनी माफी मागितली, शरणागती पत्करले. भगवान मला जीवदान द्या, आपण काय म्हणाल ती मी ऐकतो. तो म्हणले या डोहात नाही राहायचं, तो तिकडे वन विभागात कुठीकडे जायचं, लांब जा की जिथे दुसऱ्याला उपद्रव होणार नाहीत अशा ठिकाणी तू जायचं. इथे गायी मरतात आणि सगळा विषारी पाणी विषारी होत आहे वगैरे. त्यांनी मान्य केलं. झालं ना, मान्य केल्यानं जाणार ना? हो, आजच्या आज जातो म्हणाले, बिराड उडाडून जातो आजच्या आज. म्हणले मला वर नेऊन सोड. मग त्याने मस्तकावर भगवान उभा राहिले. तो पाण्याच्या वर आला आणि सगळ्यांनी पाहिल्यानंतर जय जयकार केला, भगवान गोपाल कृष्ण की जय. आणि त्यांना असं वाटलं कालियानेच भगवंताला वर आणलं आणि मोठा उपकार केला या नागराजाने. आणि म्हणून त्या नागराजाची पूजा आज केल्या जाते. तो आजचा हा दिवस आहे, असा हा कथेचा भाग आहे. तेव्हा घनघोर युद्धानंतर ही गोष्ट घडली आणि सर्प हा जो आहे हा सगळ्यांचा मित्र आहे. एक सर्पमित्र म्हणून माझे तिकडचं त्या नसरापूर नावाचं एक गाव आहे, त्या पुरंदरच्या त्या बाजूला. तिकडे माझे कार्यक्रम कीर्तनाचे असले की त्या नसरापूरमधला एक सर्पमित्र मी त्याला बरोबर घेऊन जायचो. तो 4, 7, 8 साप घ्यायचा बरोबर, विषारी साप. आणि माझं कीर्तन झालं की मग तो ती सापाची माहिती सांगायचा, त्या सापाची सायकोलॉजी मानसशास्त्र सांगायचा. आणि त्याच्या घरातसुद्धा सगळ्या पेटाऱ्या असे सगळे नाग, विषारी मोठे मोठे नाग, 5-50 नाग. मी तिथे गेलं की सारे हे एवढे आणि ते हे कसं काय चावत नाहीत का? तो म्हणला त्याची एक सायकोलॉजी आहे, त्याचं एक मानसशास्त्र आहे. आणि म्हणून सर्पमित्र आम्हाला काही पदवी उगी मिळते का? की सापालासुद्धा कळतं की हा आपला शत्रू नाही आहे, आणि त्याला हात लागल्याबरोबर कळतं की हा आपला शत्रू नाही, किंवा तो ओळखतो, त्यालासुद्धा मानसशास्त्र आहे. आपल्याला हा प्रतिकार करत नाही किंवा हा आपला मारणारा नाही आहे, असे त्यांनी ते सायकोलॉजी खूप सांगायचा. आणि त्यानेच बऱ्याच गोष्टी सांगितल्या की सर्प हा डूच धरत नाही कोणावर. आपण होतो मारा मारा, अर्धोट मारा, अर्धोट सोडू नका याला, हा डूच धरील, हा मग येऊन मारेल आपल्याला. तर त्याला त्या डूच वगैरे काही धरत नाही साप. तेव्हा साप दिसला की मारून टाका, असं कधी करू नका, असं तो सांगायचा. आणि सर्प हा मांसाहारी आहे. तो बरोबर उंदीर मारतो किंवा इतर जे काय लहान लहान प्राणी आहेत तर त्याला तो मारतो. कोंबडी असले तरी मारणार तो. असे त्याला आवाक्यातल्या प्राण्यांबरोबर तो असतो. आणि एकदा त्याने खाद्य खाल्लं की महिना त्याला काही गरज लागत नाही. सर्प हा दूध पित नाही आहे, कारण तो मांसाहारी असल्यामुळे त्या मांसावरच तो जगतो. आता हे मादारी लोक जे फिरतात ना, सापाला दूध सापाला दूध, आणि लोक जे दूध देतात ना ते घरी घेऊन वापरतात, त्या दुधाचा काय करतात, उपयोग करतात. पण साप हा दूध पित नाही, तो मांसाहारी आहे. ते त्या सर्पमित्रांनी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. सर्पाला कान नाही आहेत, सर्पाला ऐकू येत नाही आहे, पण तो पुंगी वाजवणारा जो मादारी असतो ना असा असा करतो, आणि साप असा माणसाला वाटतं ना सर्प डोलतोय, गाण्यावर डोलतोय, तसं नाही येते. ती पुंगी अशी इकडे गेली की तो इकडं होतो, कारण त्याला वाटतं ही पुंग मारील काय नु मला, म्हणून तो असा सावधगिरीने असं करतो, इकडे असं करणे की असं करतो. तेव्हा त्याला ऐकायला येत नाही, तो पाहतो की इकडं असं करतो, ते अर्थ तो इकडे पुंगी वाजवत असतो. बघा, निरीक्षण करा त्याचं. मग त्याला ऐकायला काय येतं? त्याला ऐकायला येत नाही, पण त्याची जी जिव्हा आहे ना, तो त्याचा एंटिना आहे, तो असा सतत असं करतो बघा. आणि त्याने त्याला 10 फुटावर काय आहे, उंदीर कुठं टप्प्यात आला आहे का नाही हे सुद्धा त्याच्यामुळं त्याला ते कळतं. आणि बरोबर मग तो त्याच्यावर हल्ला करतो. कुठलाही माणूस जरी कुठे आहे, कोण कुठं आहे, त्याला 10 फुटावर सगळ्या गोष्टी अशा त्या एंटेन्यामधून त्याला ते ज्ञान होत असतं. बऱ्याचशा काय गोष्टी आहेत. तर सर्प हा मित्र आहे, त्याला मारणं चुकीचं आहे. तेव्हा त्याच्याबरोबर मैत्री करणं, आणि ती नागदेवता आहे याच्याबद्दल आपल्याला ती कथा आणि माहिती सांगितलेली आहे. तेव्हा त्या नागराजावर जो एक मंत्र आहे तो आज म्हणायचा आणि त्या नागराजाची पूजा करायची. आज सगळ्या ज्या नांदायला गेलेल्या भगिनी असतात त्या माहेरी येतात, मग ते झोके, मग तो फेर, मग ते नागोबाला पूजायला सगळं, आणि आनंदाचा हा दिवस त्यांचा असतो. असा हा आजचा दिवस आहे. मंत्र म्हणूया
आणि आपला हा व्हिडिओ संपूया. ओम भुजंगेशाय विद्महे सर्पराजाय धीमहि तन्नो नाग प्रचोदयात. सज्जन हो, आजचा हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा. ज्ञान ऐकत रहा, वाटीत रहा, आनंदी रहा. रामकृष्ण हरी.